नमस्कार मंडळी, माझ्या तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आहे आमच्याकडे एक कार्यक्रम म्हणजे आहे आमच्याकडे आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती असल्यामुळे खूप सारी कामं होती। सकाळची धावपळ चालू होती। सकाळचं म्हणजे सगळा पूर्ण आमच्या अंगणाचा परिसर झाडून घ्यायचा होता आणि आम्ही काल झाडला होता, सगळं साफसूफ केलं होतं, पण झाडं असल्यामुळे झाडांचा पाला रोज अंगणात गळतो, त्याच्यामुळे ते झाडून काढायचं होतं आणि आमच्या ताईंची अशी मस्ती चालू असते माझ्यासोबत। तिला मी नाही आलो पाहिजे नाही तुम्हाला तो म्हटलं काय घेवर फुले घ्यायचं आता टाकूच शकत नाही व्हिडिओ बाकी 100 नाही तर मी 100 म्हणले वाटाणा ना। हा मग त्यांनी 20 रुपये वाढवलं मग कळतच नाही ती मी सहयोग असा धरलाय चिरू का हा चिरा शिरायचं काम करायचं याच्यात बघायचंच नाही आपण म्हणून सांगितले निघून आहे तर नाही निघायला काय तर ते काही हे का आता पण कोथिंबीर टाका थोडीशी। कशाला नाही फक्त लसूण आलं वाचायला लागलं, बाकी नाही काय पाणी टाकत करपायला लागलं ते गॅस एक फुले वाजत छान आलं। पांढरं फुल ह्याला असं हरभरे तुला मी टाकायचं खाली तांदूळ टाकायचं कितीला म्हणले अण्णा? 100 105 दही आणायला सांगितलं का? आणले त्यांनी इथे चालला मस्त आमचा असा पुलाव। हा आमचा दाद्या
काय दाखवते आमच्या दोघांची अशी मस्ती नेहमी चालू असते. त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आणि मला घेतल्याशिवाय जमत नाही. असं नेहमी असतं आमचं दोघांचं आहे. ते माझ्या जाऊबाईचा मुलगा आहे, त्याला आम्ही दादा म्हणतो सगळीजण. नंतर लक्षात आलं की टोमॅटो का चिरलाच नव्हता. मग टोमॅटो परत चिरून घेतला. टोमॅटो टाकायचा राहिला होता. आणि आमच्या घरात खूप पाहुणे येत होते, कारण देवदर्शनासाठी पण आणि शेजारचे पण होते. आणि त्यांच्या मग सोबत गप्पा पण चालल्या होत्या आमच्या. आणि कोण म्हणते तर घर असं तसं. हे आमचं खूप जुनं घर आहे हे, आज सासऱ्याने बांधलेले त्यांच्या काळात. आणि असं वाटत आहे थोडंसं, पण छान वाटतं. मग असं त्यामुळं असं विचारत होते ते असं असं बांधलेलं ते. आणि त्या मावशी विचारत होत्या, त्या मावशी आलेल्या होत्या तेव्हा. आणि हे आमच्या ताईमध्ये टाकू का सगळे मसाले, गरम मसाले आम्ही टाकलेच नव्हते, म्हणजे ते टाकून सगळेच. आणि मग सगळ्या शेवटी आमची आहूंची एंट्री आली स्वयंपाक झाल्यानंतर. आणि मग त्यांचं नियोजाचा बादशाह म्हणतात त्याला, मग ते असे आले होते. आणि कसं झालं नियोजन असं बघायला नंतर त्यांनी बघून गेले, म्हणजे छान झाले सगळं. आणि त्यांना पण आवडली, म्हणजे हे पण आणि भाजी पण आवडली होती. म्हणजे छान केलं स्वयंपाक. आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर आमचा असा दिवस मावळाचा टाईम झाला. आणि यांना थोडी बाटली आज जावत नव्हती, त्यांना कुठंतरी बाहेर जायचं त्यांच्यामुळे ते म्हणजे बॉटल घेऊन जात नाही. आणि तेही काम माझ्यावरचा शिवून ठेपलं होतं शेवटी. नंतर आम्हाला देवळात थोडीशी सजावट शेवटी राहिली होती. मग दत्तांचा पाळणा बांधून घ्यायचा होता, थोडंसं अजून डेकोरेशन करायचं होतं. नंतर जन्मासाठी फुलं पाकळ्या तर नेऊन ठेवलं होतं आम्ही सगळ्या. आणि आमच्या ह्या सासूबाईंचं आम्ही दोघांचं असं आमचं चाललं होतं. थोडंसं काम राहिलेलं करून घेत होतं पूर्ण. आणि दर्शनासाठी पण पाळणासाठी पण बऱ्याच बायका होत्या आमच्या तिथं. आणि त्यांच्या असं चाललं होतं, त्यांच्यासोबत त्याची मस्ती चालली होती अशी. जन्म झाल्या बाळाचा जन्म झाला ना की मग ती झोका द्यायचा, नाही तर बाळ लढन. झोका खेळतो ह्या, झोका देतोय पप्पाला. वर बघ, वर वर बघ, वर इकडे बघ, माझ्याकडे बघ. इकडे इकडे फोटो काढायचा. नंतर आमच्या आई बघत होत्या काय राहिलं असं तर. नंतर आमची आरती पाळणा सुरू झालता. पुरे चढी गागरी जय देव जय मंगलमूर्ती यो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्ग मात्रे मान कामना पुती जय देव दर्शन मात्रे मान स्वर्ग मात्रे मान कामना पुती जय देव त्रिगुणी अवतार त्रिलो केराळ शब्द माना सुवर्ण ती वेगळी पाळणा झाला. आणि नंतर आम्ही सगळ्यांना जेवायला वाढायला सगळ्यात पहिले लहान मुलांना जेवाय वाढून घेतलं. आणि ह्या दोघांचं नवीन रील व्हायरल होत होती, आमचं चाललं होतं दोघींचं. त्याचा रीलचा आवाज कमी आणि कोंबड्यांचा पिल्लांचा आवाज असं येत होता आवाज आणि खूप हसत होतं. नंतर मग शेवटी भजन पण होतं आणि भजन खूप उशिरा होतं. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.